कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते बाळ आपले, तुम्ही बाबा होणार आहात, तुम्ही आत्याची होणार आहात। हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे। मी आजोबा होणार, मला किती आनंद झाला नाही मी शब्दात नाही सांगू शकत। आत्तापासूनच काळजी घ्यायला हवी बाबा तिची। तुम्हाला कसं माहित मुलगीच होणार आहे? राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी येणार। नेत्रा, तू खाल्लंयस का काही सकाळपासून? नेत्रा, तुझ्याशी बोलतोय मी। नेत्रा, तू बोलणारच नाहीस का माझ्याशी? असं बोलणं टाकून कसं चालेल? साहेब, मी तुमच्याशी बोलणं टाकलं नाहीये, पण मला खरंच कळत नाही मी तुमच्याशी काय बोलू। म्हणजे काय बोलायचं? आपण कुठल्याही विषयावर बोलणं सुरू केलं तरी ते एकाच ठिकाणी येऊन थांबतं, आणि मला खरंच त्याविषयी नाही बोलायचंय। मला खूप त्रास होतो। मला सतत नाही ऐकायचंय की मी माझं पाय पाडायला हवं। तुम्ही काहीच बोलत नाही आहात, म्हणजे तुम्हाला त्याच विषयी बोलायचं होतं ना? असं नाहीये नेत्रा। नेत्रा बघ, तू आत्ता जो स्टँड घेतलास त्यात तेजस, फाल्गुनी तुझ्या सोबत आहे, पण याचा अर्थ असं नाही होत ना की त्यांनी काकूशी आणि आत्यांशी वाद घालायला हवा। नेत्रा, माझं म्हणणं एवढंच आहे, जे काही आहे ते आपण बोलून डिस्कस करून सॉल्व्ह करू शकतो। घरात असे वाद झालेले तुलाही नाही आवडणार, हो ना? म्हणून माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तू एकदा त्या दोघांशी बोल, त्यांना समजाव। त्यांना काय समजव? फाल्गुनीताई आणि तेजस भाऊजी असं वागतायत कारण त्यांना माझ्या भावना समजतायत, जे खरं तर मला तुमच्याकडून अपेक्षित होतं। त्यामुळे मला असं नाही वाटत की ज्यांना माझ्या भावना समजतायत त्यांना मी काही समजावण्याची गरज आहे। फाल्गुनीशी काही बोलणं झालं नंतर? नाही असं। नेत्रा, फाल्गुनी आणि तेजस या तिघांशी बोलताना खूप सांभाळून बोलावं लागेल। हा विषय टाळून बाकी कुठल्याही विषयावर आपण त्यांच्याशी बोलू शकतो।
आपल्यातला संवाद सुरळीत व्हायला हवा. नेत्रा, तुला भूक लागली का? ऍपल पण देऊ तुला? नाही नको, संत्र घेते. दे, मी सोलून देते. नाही काकू, मी करते. राहू दे ग, देते हो, मी. खरंच मी करते. देते, थांब. आणि अजून काही खावंसं वाटलं तर सांग मला. काकू मी केलं असतं. काही हरकत नाही. चव घेऊन सांग, काही कमी जास्त झालं असेल तर. घे ना आणि सांग कसं झालंय. मी नाही केलंय, इंद्राणी ताईंनी बनवलंय. सावकाश, गरम आहे ना? हो. तिला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. जर इंद्राणीने नेत्राला खाण्यापिण्यातून काही दिलं तर नेत्रा, थांब. बाबा, मग हे डिझाईन मी कार्यकरांना पाठवून फायनल करून द्यायला सांगतो. ठीक आहे. ताई, सूप नको पिऊस. पण झालं काय? ताई बोला ना, काय झालं? काय असं केलं? काय झालंय? मी करते. नेत्रा, तू आधी मागे हो. मागे हो, कसा जातील मागे होतो. फाल्गुनी, सावकाश. फाल्गुनी, तू असं का केलंस? नाही नेत्रा, हा सूप पिऊ नकोस. अगं, पण का नाही प्यायचं? फाल्गुनी, आणि ही काय पद्धत आहे? गरम सूप नेत्राच्या अंगावर पडलं असतं तर? आणि मुळात तुला कोणी सांगितलं की नेत्राने सूप प्यायचं नाही? सूप नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.